हॅलो स्टुडंट्स, आता आपण पार्ट 2 चा सेकंड लेसन बघणार आहोत. यापूर्वी आपले जेवढे लेसन झालेत, तो कोणता कोणता झालाय आपला? पार्ट 1 चे 2 लेसन झालेले आहेत. त्याचं रिव्हिजन करा. त्याच्यामधले एक्सरसाइज लिहून मला पाठवा आणि पी-वाय-क्यू मी तिथं अपलोड केलेले आहेत. वर्कशीट आणि पी-वाय-क्यू असा डबल लोड होत असल्यामुळं आपण फक्त पी-वाय-क्यू दिलेले आहेत. चॅप्टर वाईज पी-वाय-क्यू जे दिलेले आहेत, ते तुम्ही वहीमध्ये सोडवून मला व्हॉट्सअपवरती पाठवायचे. ओके. आता आपण घेणार आहोत पार्ट 2 चा हा सेकंड लेसन. म्हणजे आपले जवळ-जवळ 4 लेसन कंप्लीट होतील. हा पार्ट 2 चा जो सेकंड लेसन आहे, पहिले टॉपिक इकडे-इकडे होतील. म्हणजे कसं, मी पुस्तकामध्ये समजा ते 3ऱ्या पेजवर दिलं असलं, तरी मी सलग घेणार आहे. थोडा सिक्वेन्स इथं मागं-पुढं झालेला आहे. सिक्वेन्स मागं-पुढं होईल, पण कन्सेप्ट कुठलीही मिस होणार नाही याची काळजी मी घेणार आहे. तर हा पण लेसन थोडा अवघड आहे, थोडा सोपा आहे. काही कन्सेप्ट याच्यामध्ये पण थोड्याशा अवघड आहेत. बघूया आपण. संध्याकाळी रोज 9 वाजता आपली ऑनलाईन एक्झाम असते. बरेच विद्यार्थी ऑनलाईन एक्झामला जॉइन होत नाहीत. त्यासाठी काय करायचंय? त्यासाठी काय करायचंय आपल्याला? तर आपलं ॲप ओपन करायचं. पहा, आपलं हे असं ॲप ओपन केल्यानंतर आता माझ्याकडे लॉग इन राहिलंय. ठीक आहे. आपलं ॲप ओपन केल्यानंतर पॅचेसमध्ये टेस्टमध्ये जायचं. करेक्ट 9 वाजताच तिथं अटेम्प्ट म्हणून ऑप्शन येतंय. ओके. पुढच्या व्हिडिओमध्ये मी लॉग इन करून तुम्हाला दाखवतो. आता वेळ जाणार आहे. ओके. समजून घेऊ आपण. तर ॲप ओपन करून बॅचेसमध्ये टेस्टमध्ये जायचं. जसं आपण व्हिडिओज बघतो तसंच टेस्ट एक कॉर्नर आहे तिथं. त्या कॉर्नरवर आपल्याला सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. टेस्ट कधी आहे, काय नाही, त्याचं टाईम, शेड्यूल सगळं, सगळं दिलेलं असतं. करेक्ट 8:50ला विद्यार्थी तिकडे अटेंडन्स देतात. प्रेझेंट सर असे अटेंडन्स चालू झाली. अटेंडन्स म्हणजे ते इंटिमेशन असते, की तुम्हाला जॉइन व्हायचं आहे आणि एक्झाम द्यायची आहे. फाउंडेशनची तयारी अगदी कमीत कमी फीसमध्ये बेटा तुम्हाला फाउंडेशनची सुद्धा तयारी होते आहे. आणि माझे आता इथं झालेले क्लासमधले पेपर सुद्धा मी अपलोड करणार आहे लवकरात लवकर. ओके. ते पण पेपर तुम्ही चॅप्टर वाईज सॉल्व्ह करायचे आहेत. पार्ट 2 चा हा दुसरा लेसन लाईफ प्रोसेसेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट आणि ह्याच्यानंतर एक थर्ड लेसन आहे पार्ट सेकंड. ओके. समजून घेऊ नेमकं या लेसनमध्ये काय आहे. थोडं बेसिक कन्सेप्ट पासून आपण पुढे जाणार आहोत. बघा रे, थोडं डायग्रामॅटिक आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. दिसलेले का व्यवस्थित? हां. आपल्याला माहिती आहे प्लांट्स आर केपेबल टू मेक देअर ओन फूड. प्लांट्सला आपण काय म्हणतो? दे आर ऑटोट्रॉफिक. ऑटो मीन्स सेल्फ, ट्रॉपिक मीन्स फूड. बघा रे, लक्षात घ्या. प्लांट कसे आहेत? दे आर ऑटोट्रॉफिक. ऑटो मीन्स सेल्फ, ट्रॉफिक मीन्स फूड. ते स्वतःचं फूड स्वतः बनवतील. त्याला आपण काय म्हणतो? ऑटोट्रॉफिक म्हणतो. मग हे प्लांट स्वतःचं फूड स्वतः बनवतात. कशा-कशाचा उपयोग करतात? सनलाईट. कशा-कशाचा उपयोग करतात? नंबर 1 सनलाईट. यांच्या लीव्हजमध्ये असतंय क्लोरोफिल. ॲटमॉस्फिअर मधून घेतात कार्बन डायऑक्साईड आणि रूट्स त्याचे ॲब्सॉर्ब करतात वॉटर. तर 4 गोष्टी आल्या बघा. एक वॉटर, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफिल आणि महत्वाचं कोण आहे? सनलाईट. मग फोटोसिंथेसिस प्रोसेस काय म्हणून विचारलं तर काय सांगता येईल आपल्याला? प्लांट प्रोड्यूस देअर ओन फूड बाय युजिंग नंबर 1 वॉटर, कार्बन डायऑक्साईड, सनलाईट अँड क्लोरोफिल. आलं लक्षात एवढं? ज्या प्लांट्सकडे क्लोरोफिल आहे, तेच तसं करू शकतात. फूड प्रोड्यूस करू शकतात. म्हणण्यापेक्षा फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकतात. म्हणजे प्लांट्सला जेवढी एनर्जीची गरज आहे, ते स्वतःच एनर्जी तयार करतात. बट ह्युमन अँड अदर ॲनिमल्स कॅन नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. ते स्वतःचं फूड स्वतः प्रोड्यूस करू शकत नाहीत. आपण फूड दुसऱ्याकडून कंझ्युम करतो म्हणून आपलं नाव कंझ्युमर आहे. जसं गेल्या वर्षी आपण शिकलो प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर अशा प्रकारचे कंझ्युमर्स असतात. कळतं एवढं? लक्षात येतंय? इझी.
मग आता आपल्याला आपण तर एनर्जी तयार करत नाही, पण आपल्याला बऱ्याच गोष्टीसाठी एनर्जीची गरज असते. जसं काही तुम्ही वर्क करत असाल, ते वर्क मे बी मेंटल वर्क असू शकतं किंवा वर्क मे बी फिजिकल. हे सुद्धा कोणतं वर्क आहे? फिजिकल. वर्क हे मेंटल पण असू शकतं, फिजिकल पण असू शकतं. हे झालं बॉडीच्या बाहेर. आपण बघितलं, आपण एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू वर्क. कुठलंही काम करण्याची कॅपॅसिटी म्हणजे एनर्जी आहे. हे एक्सटर्नल वर्क तर आपण करतोच. ते इट मे बी अ फिजिकल वर्क ऑर मेंटल वर्क. तुम्ही स्टडी करत आहात, टीव्ही पाहत आहात, तर जरी ते फिजिकल वर्क नसलं, तर मेंटल वर्क आहे. जसं आता हे लेक्चर तुम्ही पाहणार आहात. एक लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला थकल्यासारखं होतं. याचा अर्थ हे सुद्धा एक वर्कच आहे. मग असे जे बाहेर आपण बॉडीचं परफॉर्म करणारे वर्क वेगळे, पण बॉडीच्या आत आपल्या बऱ्याच प्रोसेस चालू आहेत. कोणत्या-कोणत्या? जसं डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, सर्क्युलेटरी, एक्स्क्रिटरी, नर्व्हस सिस्टम. जसं आपण झोपतो, पण आपलं ब्रेन झोपत नाही. आपण झोपतो, पण आपली डायजेस्टिव्ह सिस्टम झोपत नाही. ते काम चालूच असतं. आपण झोपतो, पण आपलं नर्व्हस कंट्रोल चालूच असतं. आपण झोपतो, पण आपले कानं चालूच आहेत. झोपल्यानंतर डोळे बंद केल्यानंतर सुद्धा डोळ्याचा काही पार्ट आपला चालूच आहे. जसं डोळे बंद केले, पण हे लाईट चालू आहे, तरी सुद्धा याचा त्रास होतो. जर मी डोळे बंद केले, तर ह्या लाईटचा त्रास नाही व्हायला पाहिजे मला. याचा अर्थ काही ना काही आपले ऑर्गन सेमी डेड का असेना, अर्धमेल्या अवस्थेत का असेना, पण ते चालूच असतात झोपल्यानंतर सुद्धा. मग आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या प्रोसेसेस चालतात, ज्याच्यामुळे आपली बॉडी स्मूथली चालते, त्याला म्हणायचं लाईफ प्रोसेसेस. कोणत्या प्रोसेसेस? अशा प्रोसेसेस त्याच्यामुळं लाईफ आहे, ज्याच्यामुळं आपण जिवंत आहोत. कळतंय, लक्षात येतंय? या प्रोसेसेसला काय म्हणायचं? लाईफ प्रोसेसेस. आणि ह्या सगळ्या प्रोसेसेससाठी सुद्धा एनर्जीचीच गरज आहे. जर एनर्जी नसेल, तर ह्या प्रोसेस सुद्धा चालत नाहीत. फॉर एक्झाम्पल बघा, लक्षात घ्या, आपण कधी-कधी असं होतं पहा, की बऱ्याच वेळा आपण काय करतो, संध्याकाळी आपण दिवसभर थोडं जेवणाला आपल्याला उशीर झालेला असतो आणि उशीर झाल्यानंतर आपल्याला खूप भूक लागते. त्यानंतर आपण मस्त असं नंबर 1 पोट भरून जेवण करतो. पोट भरून जेवण केल्यानंतर लगेच आपल्याला सुस्ती आल्यासारखं का होतं? कारण ह्याचं समजून घ्या, की आपण जेवण केल्यानंतर ते जेवढं आपण जेवण केलंय, ते डायजेस्ट करायला सुद्धा कशाची गरज आहे? ते डायजेस्ट करायला सुद्धा एनर्जीची गरज आहे. आणि आपले पोट आपल्याला सांगतंय, की "बाबा, माझ्याकडे जेवढी एनर्जी शिल्लक आहे, तेवढी एनर्जी सगळी डायजेशनला जाणार आहे. तू थोडं निवांत राहा." म्हणजेच आपल्याला जेवल्यानंतर काय येते? सुस्ती येते. जसं बऱ्याच वेळा तुम्ही नोटीस केलं असेल. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमनं आपल्याला एनर्जी मिळणार आहे, पण ते डायजेस्ट करायला सुद्धा एनर्जीची गरज आहे. हे थोडंसं लक्षात घेण्यासाठी आपल्याला इम्पोर्टंट वाटतंय. काय? की एवढ्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस जर स्मूथली चालायच्या असतील, कशाची गरज आहे? एनर्जीची गरज आहे. ओके. मग ही एनर्जी कशी मिळते? काय मिळते? आपल्याला या लेसनमध्ये शिकायचं आहे. फॉर गेटिंग द एनर्जी, फूड इज अ रिक्वायर्ड. जर असं आपल्याला बॉडी आपली स्ट्रॉंग बनवायची असेल, अशी बॉडी आपल्याला स्ट्रॉंग बनवायची असेल, तर काय महत्वाचं आहे? फूड महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? फूड महत्वाचं आहे. मग हे किचन महत्वाचं आहे. किचनमध्ये असणारे सगळे फूड महत्वाचे आहेत. अशीच बॉडी तुम्हाला पण बनवायची आहे नंबर 1. म्हणते का तुमची पण बॉडी? अभ्यास करून दलिंदर झालो आपण. आपल्याला काहीच नाही, आपल्या बॉडीमध्ये एनर्जीच राहिली नाही. हेल्थ महत्वाचं आहे. हेल्थ ही खरीच वेल्थ आहे. जर बॉडी चांगली असेल, तर आपला अभ्यासही फास्ट होऊ शकतो. आणि नुसतं आपण मरगळल्यासारखं असं जर चालायला लागलो येड्यावानी आणि एनर्जी नसल्यासारखं होपलेस राहायला लागलो आपण, तर अवघड आहे. चांगलं खा, काहीही खाऊ नका उगाच. दलिंद्रासारखं चिप्स खातो आपण. चिप्स खाल्ल्यामुळे किती एनर्जी मिळणार आहे आपल्याला? काय ढेकळी एनर्जी मिळत नाही. मॅगी खातो आपण. तर आपल्या बॉडीमधल्या प्रोसेसेस चालायचे आणि बॉडीच्या बाहेर आपल्याला वर्क परफॉर्म करायचं असेल, एनर्जी प्रॉपर मिळाली पाहिजे आणि प्रॉपर एनर्जीसाठी फूड प्रॉपर पाहिजे. काय म्हणलं बघा, फॉर गेटिंग द एनर्जी फूड इज रिक्वायर्ड. मग कोणतं फूड पाहिजे आपल्याला? चविष्ट नको. जे जिभेला चांगलं आहे ते शरीराला कधीच चांगलं नाही. आपण स्वीट खातो, मॅगी खातो, चिप्स खातो, ते जिभेला चांगलं आहे, पण ते शरीरासाठी कधीच चांगलं नसते. आणि जे शरीरासाठी चांगलं आहे, ते बिलकुल चविष्ट राहीना. मग आपण ठरवूया कोणतं फूड खायचं आहे. चविष्ट खायचं आहे, का हेल्दी फूड खायचं आहे, ज्याला आपण बॅलन्स्ड डाएट म्हणूया. कोणतं राहते बॅलन्स्ड डाएट? त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सगळे न्यूट्रिएंट्स असतील. न्यूट्रिएंट्स कशाला म्हणायचं आपण बघणार आहोत. हे सगळे न्यूट्रिएंट ज्या फूडमध्ये असतील ते फूड असते बॅलन्स्ड डाएट. मग ते चविष्ट असेल, नसेल काही फरक पडत नाही.
ते बॉडीमध्ये आपल्या आलं पाहिजे. कळलं? एवढं लक्षात येतंय? इझी. समजून घेऊ मग कोणते कोणते न्यूट्रिएंट्स आणि न्यूट्रिशन कशाला म्हणायचं? न्यूट्रिएंट्स काय? आता जसं म्हणलो आपण बघा रे, न्यूट्रिएंट्स तुम्ही कुठून घेऊ शकता? सगळे फळामधून घ्या. नाही घेतलो तर मेडिसिन मधून घ्यावं लागते. तर न्यूट्रिएंट्स तुम्ही फळामधून, फ्रुट्स जेवढं आपलं नॅचरल न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळायचे होते. कोणते कोणते असतात न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक द्रव्ये जे 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 आपल्या बॉडीच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी लागतात. असे कोण आहे? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स अँड मिनरल्स. बघा कोणते कोणते? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, vitamins and mineral. These are the essential component of the food and these component are called as nutrients. जे जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी लागणारे सर्वच त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, विटॅमिन, मिनरल त्यांच्यामुळे आपल्या बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. अशांना काय म्हणायचं? न्यूट्रिएंट्स. जर फळांमधून आपण न्यूट्रिएंट्स घेतलं तर बरं आहे. नाहीतर मग आपल्याला काय करावं लागते? त्या पद्धतीनं नॅचरली नेचरमधून आपण न्यूट्रिएंट घेतले तर बरं आहे. नाहीतर मग व्हिटॅमिनची डिफिशियन्सी आहे, हे टॉनिक घ्या. प्रोटीन कमी पडलंय, प्रोटीन शेक घ्या. अजून काही कमी पडलंय, या पद्धतीनं तुम्हाला डॉक्टर औषधं लिहून देतात. पण डॉक्टरच्या औषधं खाण्यापेक्षा नॅचरली ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे, नॅचरली ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, मिनरल्स आहेत, तेच फळं किंवा तोच आहार आपण घेतला पाहिजे. हा आपला आहार हा चविष्ट असला तर नसला तरी चालतंय, पण तो बॅलन्स्ड डाएट असला पाहिजे. अशा पद्धतीने होते बघा. एक्सरसाइजमध्ये ज्या डेफिनेशन दिलेल्या आहेत 5 त्याच्यामधली पहिली डेफिनेशन म्हणून या डेफिनेशन कोणते कोणते? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल these are the essential component of the food and they are called as nutrients. हा व्हिडिओ 2-3 वेळा बघावा लागेल तर तुमच्या लक्षात येईल. न्यूट्रिएंट्स म्हणलं, आता न्यूट्रिशन काय? न्यूट्रिशन एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण जेवण करणार आणि त्या फूड मधले सगळे न्यूट्रिएंट्स अब्सॉर्ब करणार. बघा रे, न्यूट्रिशन इट इज द प्रोसेस ऑफ टेकिंग द फूड इन टू बॉडी. इट इज द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड इन टू द बॉडी. आपण जेवण करणार म्हणजे जेवलेलं सगळं इथं दिमागात बसत नाही बरं, इथं नाही बसत. तर हे सगळं आपण बॉडीच्या आत घेणार म्हणजे म्हणजे काय करणार? जेवण करणार आणि एकदा जेवण केल्यानंतर त्याच्यामधले सगळे न्यूट्रिएंट्स काय करायचं? ऍब्सॉर्ब करायचं. सगळे न्यूट्रिएंट्स काय करायचं? ऍब्सॉर्ब करायचं. बघा न्यूट्रिशन इज द प्रोसेस ऑफ टेकिंग द फूड इन टू द बॉडी अँड अब्सॉर्बिंग द न्यूट्रिएंट्स इन दोज फूड. न्यूट्रिएंट्स म्हटलं तर काय? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स these are the essential components of the food and they are called as nutrients. न्यूट्रिशन म्हटलं की प्रोसेस ऑफ टेकिंग द फूड इन टू बॉडी. आणि नुसतं बॉडीमध्ये फूड घ्यायचं नाही तर त्याच्यातले सगळे न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करायचं. या प्रोसेसला काय म्हणतात? न्यूट्रिशन. कळलं? लक्षात येतंय? इझी, एकदम सोपं 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 आहे बा. मग काय होतं बघा रे, आता आपण जेव्हा जेवण करतो तर आपल्याकडे जे फूड आहे ते कसं आहे? कॉम्प्लेक्स फूड आहे. कसं फूड आहे? कॉम्प्लेक्स फूड. त्याचा फॉर्म्युला आहे C6H12O6. त्याला आपण ग्लुकोज म्हणतो. हे कॉम्प्लेक्स आहे. 6 कार्बन, 12 हायड्रोजन, 6 ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन बनलेलं हे फूड खूप कॉम्प्लेक्स असतं. मग ह्याचं कॉम्प्लेक्स फूडचं कन्व्हर्जन सिंपल सोल्युबल न्यूट्रिएंट फॉर्म हे कोण करतंय? डीएस करताय. डीएस म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम. बघा रे, डायजेस्टिव्ह सिस्टम काय करेल? कॉम्प्लेक्स फूडचं कन्व्हर्जन सिंपल, शब्द नीट लक्षात घ्या. कॉम्प्लेक्स म्हणजे जास्त मोठा तुकडे 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 करून त्याला बारीक करायचं, सिंपल करायचं. आणि सोलिएबल म्हणजे ते असं झालं पाहिजे. सोलिएबल म्हणजे डिझॉल्व्ह होणे, विरघळणे. विरघळायला पाहिजे. कशामध्ये विरघळायला पाहिजे? न्यूट्रिएंट्स. कोण विरघळायला पाहिजे? तर न्यूट्रिएंट्स. बघा रे, त्याला एवढं सिंपल करायचं, एवढं सिंपल करायचं की त्याच्यामधले सगळे न्यूट्रिएंट्स हे विरघळले पाहिजे. कशामध्ये? की हे सगळे न्यूट्रिएंट्स जे आहेत ते काय झालं पाहिजे? न्यूट्रिएंट्स मिक्स विथ द ब्लड. न्यूट्रिएंट ब्लड मध्ये मिक्स झाले पाहिजे. आणि ब्लड काय होतंय? ट्रान्सफर टू ऑल बॉडी
ब्लड इज अ ट्रान्सफर टू ऑल बॉडी पार्ट्स. म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला? डायजेस्टिव्ह सिस्टम काय करेल? कॉम्प्लेक्स फूडचं कन्व्हर्जन सिंपल सोल्युबल न्यूट्रिएंट्स फॉर्म अशा फॉर्ममध्ये त्याला एवढं सिंपल करेल की त्याच्यामध्ये जे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे न्यूट्रिएंट्स सोल्युबल झाले पाहिजे, विरघळले पाहिजे कशामध्ये? ब्लडमध्ये. एकदा का ब्लडमध्ये मिक्स झालं की ब्लड पूर्ण बॉडी पार्टमध्ये काय होतंय? ट्रान्सफर होतंय. अशा पद्धतीने डायजेस्टिव्ह सिस्टमला मदत करते ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम आणि एनर्जी सगळ्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होते. लक्षात आलं? आता कुठेही आपण पिन केलं तर आपल्याला लगेच ब्लड पाहायला मिळणार आहे. याचा अर्थ ब्लड आलं म्हणजे ब्लडमध्ये हे सगळे न्यूट्रिएंट्स आले आणि हे न्यूट्रिएंट्स कसे आले मग? कॉम्प्लेक्स फूडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? सिंपल सोल्युबल न्यूट्रिएंट्स फॉर्म आणि ते कुठे मिक्स झाले? ब्लडमध्ये आणि ब्लड कुठे ट्रान्सफर झालं? टू ऑल द बॉडी पार्ट्स. मग कशा पद्धतीने कन्व्हर्जन होतंय समजून घ्या रे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे थोडं मोठं युनिट आहे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कॉम्प्लेक्स युनिट आहे आणि त्याचं सिंपल फॉर्म केलं तर ग्लुकोज म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि ग्लुकोज काय एकच. एक मोठं युनिट धरा, एक छोटं युनिट धरा. प्रोटीन म्हणजेच अमायनो ऍसिड. प्रोटीन बनतंय अमायनो ऍसिड पासून. प्रोटीनचं डायजेशन झालं की अमायनो ऍसिड रिलीज होते. बघा रे लक्षात घ्या. प्रोटीन म्हणजे मोठं मोठं युनिट आणि अमायनो ऍसिड म्हणजे छोटं छोटं युनिट. काय लक्षात ठेवायचं आहे? कार्बोहायड्रेट्स आणि ग्लुकोज काय एकच. प्रोटीन आणि अमायनो ऍसिड काय एकच. म्हणजे जसं कार्बोहायड्रेट्सचं डायजेशन होऊन ग्लुकोज होईल, ग्लुकोजचं डायजेशन होऊन एनर्जी तयार होईल. प्रोटीनचं डायजेशन झालं की अमायनो ऍसिड तयार होते. हे अमायनो ऍसिड तयार होते प्रोटीनच्या डायजेशननं. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवू आपण, कार्बोहायड्रेट्स वर नोटबुकच्या मार्जिनलाच लिहून ठेवा. नोटबुक असल्याशिवाय सोबत हे लेक्चरच बघायचं नाही. नोटबुकवर लिहित चालायचं. कार्बोहायड्रेट्स म्हणजेच ग्लुकोज, प्रोटीन म्हणजेच अमायनो ऍसिड. अजून काय सांगता येईल आपल्याला? तर फॅट्स म्हणजेच दोन प्रकारचे असतात. एक फॅटी ऍसिड किंवा अल्कोहोल आणि या फॅटला दुसरं एक नाव आहे लिपिड्स. काय नाव आहे फॅटला? लिपिड्स. कळालं? लिपिड्स म्हणजेच फॅट आणि फॅट म्हणलं की दोन गोष्टी येतात. एक फॅटी ऍसिड प्लस अल्कोहोल. म्हणजे फॅटी सबस्टन्स जर आपण खाल्ले तर त्याचं जर डायजेशन झालं तर दोन गोष्टी रिलीज होतात. एक फॅटी ऍसिड आणि दुसरं अल्कोहोल. मग लिपिड म्हणजेच फॅट लक्षात ठेवा. लिपिड म्हणजेच फॅट. कार्बोहायड्रेट्स म्हणजेच ग्लुकोज आणि प्रोटीन म्हणजेच अमायनो ऍसिड. हे समजून घ्या नीट. म्हणजे मोठं युनिट म्हटलं तर प्रोटीन, छोटं युनिट म्हटलं तर अमायनो ऍसिड. मोठं म्हटलं तर फॅट किंवा लिपिड आणि छोटे छोटे म्हटलं तर फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल. म्हणजे फॅटचे तुकडे झाल्यावरच हे होणार आहे. आणि लक्षात घ्या डायजेस्टिव्ह सिस्टम आपण जेवण केलं पहिलं तो चावायला लागतो. म्हणजे इथंच पहिले तर तुकडे होतात फूडचे बऱ्यापैकी आणि डायजेस्टिव्ह सिस्टमला आपण मदत करतो. आणि डायजेस्टिव्ह सिस्टम आपल्याला थँक्यू म्हणतोय की आपण जर जेवण ते चावून खाल्लं. कळलं? लक्षात आलं? इझी. या पद्धतीनं समजून घेत आहोत आपण. मग आता आपण आता बघितलं कार्बोहायड्रेट्स कुठून मिळतात आपल्याला? एवढे सारे फ्रुट्स आहेत, एवढे सारे ड्राय फ्रुट्स असतील, आपल्या घरी योगा केळी असेल, एवढंच सगळं आहे. जे नावं तुम्हाला माहिती आहेत. एवढ्या सगळ्यामधून आपल्याला काय मिळते? कार्बोहायड्रेट्स मिळते. शॉर्टकटमध्ये त्याला कार्ब्स म्हणतात. मग हे जे कार्बोहायड्रेट्स आहे, हे एवढ्या सगळ्या फूडमधून मिळते. तुम्हाला उगाच जस्ट इन्फॉर्मेशनसाठी मी दिलेलं आहे. की अजून तुम्हाला जर डिटेल घ्यायचं झालं तर सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स फ्रुट्स हे सोर्स आहे कार्बोहायड्रेट्स. मग सगळे फ्रुट्स जेवढे तुम्हाला मिळतील सीजनल फ्रुट्स तुम्ही खात राहा. फ्रुट्स मधून तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मिळते. पुन्हा ग्रेन्स जेवढे धान्य तुम्हाला घरी आहे ऑटोमॅटिक आपण खातोच. एवढे व्हेजिटेबल्स असतील तेवढ्या सगळ्यामध्ये काय आहे? कार्बोहायड्रेट्स आहे. ड्राय फ्रुट्स मध्ये ड्राय नट्स मध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट्स आहे. अदर मध्ये जायचंच नाही. जेवढं जमल तेवढं आपल्या घरचेच. हे दिसलेलं का बघा तुम्हाला? हो का? एकदा व्हिडिओ पॉज करून बघा. मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतोय. बघा दिसलेलं का तुम्हाला हे? एकदा व्हिडिओ असा झूम केलं आणि मी बाजूला गेलो की तुम्ही त्या व्हिडिओला पॉज करायचं आणि व्हिडिओ पॉज करूनच व्यवस्थित अभ्यास करूनच पुढे जायचं. कळलं का एवढं? लक्षात आलं? दीज आर द सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स कुठून मिळालं मग? फ्रुट्स मधून मिळते. फ्रुट्स मधून मिळते, ग्रेन्स मधून मिळते, व्हेजिटेबल, ड्राय नट्स आणि अदर कंपोनेंट एवढ्या सगळ्यामधून आपल्याला काय मिळते? कार्बोहायड्रेट्स मिळते.
चला तर मग कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यानंतर काय होतंय बघूया. तर तुम्ही एवढ्या सगळ्यामधून 1 ग्राम कार्बोहायड्रेट्स खाल्ला. किती खाल्लात? इकडे लक्ष द्या. वेट किती? कार्बोहायड्रेट्स किती खाल्लात? 1 ग्राम कार्बोहायड्रेट्स गिव्हज द 4 किलो कॅलरी एनर्जी. किती एनर्जी मिळते? 4 किलो कॅलरी. आपल्याला 1,500-2,000 कॅलरी, 2,000 कॅलरीचं आवश्यकतेनुसार पर्सनच्या वेटनुसार आपल्याला गरज असते. किती? 2000 किलो कॅलरी. मग आता लक्षात घ्या, तर आपण 1 ग्राम कार्बोहायड्रेट्स खाल्लं तर किती मिळाले आपल्याला? 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. फिलिंग द ब्लँक्स मध्ये एवढे कार्बोहायड्रेट्स खा. यातला 1 ग्राम तुम्ही खाल्लात. किती खाल्लात? 1 ग्राम. तर किती कॅलरी कॅलरी मिळते मग? 4 किलो कॅलरी एनर्जी. फिलिंग द ब्लँक्स मध्ये PYQ मध्ये बऱ्याच वेळा बोर्डामध्ये हा पडलेला प्रश्न. 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट्स गिव्स 4 किलो कॅलरी एनर्जी. लक्षात ठेवा. 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट्स गिव्स 4 किलो कॅलरी एनर्जी. व्हिडिओ पुन्हा 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 बघत राहा. काही अडचण नाही. आता तुम्ही जर प्रोटीन खाल्लात, आता प्रोटीन काय हे डेफिनेशन एक्सरसाइज मध्ये विचारलंय. प्रोटीन एक मोठा मॉलिक्युल आहे. प्रोटीन आर द मॅक्रो मॉलिक्युल. प्रोटीन म्हणजे काय? मोठा मॉलिक्युल आहे. कसा मॉलिक्युल आहे? थांबा. प्रोटीन कसा मॉलिक्युल आहे? मॅक्रो मॉलिक्युल. मॅक्रो हे का 2 शब्द आहेत रे. एक शब्द असतो मायक्रो. मायक्रो म्हणजे स्मॉल. आणि एक शब्द आहे मॅक्रो. मॅक्रो मीन्स बिग. प्रोटीन असं सगळे अमायनो ऍसिड जोडून 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 काय तयार होतंय? एक प्रोटीन तयार होतं. छोटे 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 काय साखळी असते बघा. साखळीतलं एक 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 काही अशी साखळी असते आपल्याकडे. याला आपण साखळी म्हणतो. हे मोठं मोठं युनिट. आणि यातला एक तुकडा म्हणलं तर ही साखळी म्हणजे झालं प्रोटीन आणि एक तुकडा म्हणजे झाला अमायनो ऍसिड. कळालं का? मग साखळी म्हणलं तर मोठे युनिट. मोठं युनिट म्हणजे प्रोटीन आणि छोटं युनिट म्हणलं तर कोण आहे? अमायनो ऍसिड. प्रोटीन आर द मॅक्रो मॉलिक्युल. प्रोटीन एक बिग मॉलिक्युल्स आहेत. ते आर फॉर्म्ड बाय. कसे तयार होतात? बॉन्डिंग टुगेदर. काही एवढं महत्वाचं आहे. बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ऍसिड. खूप सारे अमायनो ऍसिडला एकत्र बांधून एक मोठा मॉलिक्यूल तयार होतो. छोटे 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 अमायनो ऍसिड एकत्र बांधा मोठा मॉलिक्यूल तयार होईल. त्याला काय म्हणायचं? प्रोटीन. बऱ्याच वेळा बोर्डामध्ये पडलंय. प्रोटीन आर द मॅक्रो मॉलिक्युल्स. दे आर फॉर्म्ड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ऍसिड. खूप सारे अमायनो ऍसिड एकत्र बांधून एक मोठा मॉलिक्यूल तयार होतंय. छोटे 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 अमायनो ऍसिड मोठा मॉलिक्यूल. मोठा म्हणलं की प्रोटीन, छोटे म्हणलं की अमायनो ऍसिड. कळलं? लक्षात आलं? मग 1 ग्राम जर प्रोटीन तुम्ही खाल्लात तरी सुद्धा तुम्हाला किती एनर्जी मिळते? 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. मग कार्बोहायड्रेट्स पासून 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट्स गिव्स 4 किलो कॅलरी एनर्जी. ऑल्सो 1 ग्राम ऑफ प्रोटीन गिव्स 4 किलो कॅलरी एनर्जी. लक्षात आलं? दोन्ही 4 किलो कॅलरी आपल्याला लक्षात ठेवायचे. आता आपल्याला थोडस पुढे जायचं आहे आणि पुढचा पोर्शन आपल्याला समजून घ्यायचा आहे. बघा रे, प्रोटीन आपल्याला कुठून मिळतात? तर जेवढ्या डाळी असतात त्या डाळी, जेवढं सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, तेवढ्याची पण आपण डाळ तयार करतो. त्याला डायकोटिलिडॉन्स म्हणतात. आणि त्याच्यामध्ये लक्षात घ्या रे, गेल्या वर्षी होतं नायट्रोजन सायकल, की लेग्युमिनस प्लांटच्या रूट नूडल्सला कोण असते? एक बॅक्टेरिया असते रायझोबियम नावाचं. आणि जे त्या बॅक्टेरिया काय करते? नायट्रोजन प्रोव्हाइड करते किंवा नायट्रोजन कंपाऊंड प्रोव्हाइड करते. नायट्रिक ऍसिड आणि नायट्रस ऍसिड. गेल्या वर्षीचं आठवलं का? त्याच्यामुळं डाळीचे जे पदार्थ, जे पण डाळ असेल, तर तुम्हाला जास्त प्रोटीन डिफिशियन्सी वाटत असेल बेटा, तर सगळ्या डाळीचं एक सपक वरण तयार करायचं. ज्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही, फक्त थोडंसं मीठ टाकून एक वरण तयार करायचं सपक. आणि ते भात घ्यायचा, भातामध्ये ते वरण टाकायचं, डाळ डाळ जास्त टाकायची, सगळी डाळ घट्ट डाळ तयार करायची सगळ्या ह्याची. आठवड्यातून 2 वेळा जरी खाल्लात ना बेटा, तर तुम्हाला प्रोटीन डिफिशियन्सी आयुष्यात कधी होणार नाही. लक्षात ठेवा. डाळीचे पदार्थ 100% खायचं, काहीच टाकायचं नाही त्याच्यामध्ये. तुम्ही तेल टाकू नका, काहीच टाकू नका. हा, त्याच्यामध्ये थोडं तूप तुम्हाला जर टाकता आलं तर अजून तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला तुम्हाला मदत होते. तुमचे मसल स्ट्रॉंग होते. लक्षात ठेवा, जसं एखादी बिल्डिंग बांधण्यासाठी विटा वाळूची गरज आहे, तसंच आपली बॉडी बनण्यासाठी प्रोटीनची गरज आहे.
प्रोटीन हा आपल्या बॉडीचा एक बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे. पहिल्या लेसन मध्ये मी सांगितलंय. प्रोटीन डिफिशियन्सी वाटत असेल तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मस्तपैकी घरी आईला सांगायचं की सगळ्या डाळी मिक्स करा आणि त्याचं एक सपक वरण तयार करा. आणि सगळ्या डाळीचं जे सपक वरण तयार झालंय ते भातावरती टाकायचं, थोडंसं तूप त्याच्यामध्ये ऍड करायचं, थोडं मीठ टाकायचं आणि मस्त ते खायचं. नंबर एक, तुम्हाला कधीच प्रोटीन म्हणजे तुमचं जे कंबर दुखणं, पाय दुखणं, अंग दुखणं, विकनेस, एनर्जी नसते, तर प्रोटीन कुठली जर जखम झाली आपल्याला ती सुद्धा भरून येते. तुमचे मसल स्ट्रॉंग होते, तुमची उंची वाढते, तुमची तब्येत वाढते. बऱ्यापैकी तुम्ही हेल्दी होता जर तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीन इंटेक चांगला असेल. आणि प्रोटीनसाठी आपल्या घरीच आहे. काही अडचण? आपल्या गावाकडे सहज मिळणारे शेंगदाणे वगैरे हे प्रोटीनचा मोठा सोर्स आहे. हे गरिबांसाठी आपण म्हणतो की बाबा ते काय आहे, खारीक बदाम जे खाता आपण ड्रायफ्रुट्सच आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला प्रोटीन मिळणार आहे. प्रोटीन चा मेन सोर्स कोण आहे? डाळी. मग प्रोटीन कुठून मिळते? दुसरं, जे लोक नॉनव्हेज खातात तर अॅनिमल ओरिजिन पासून मिळणारं प्रोटीन त्याला म्हणतात फर्स्ट क्लास प्रोटीन. बोर्डामुळे मध्ये 2-3 वेळा प्रश्न विचारलाय बघा रे. कोणतं? प्रोटीन ऑफ द अॅनिमल ओरिजिन आर कॉल्ड एज. जसं चिकन, मटन, अंडे जे काही काही तुम्ही खाता, मासे वगैरे, तर ह्या सगळ्यापासून अॅनिमल पासून मिळणारं प्रोटीन कुठून? एक मिनिट, दिसतंय का बघूया आपण. आता बघा दिसतंय का? प्रोटीन्स ऑफ अॅनिमल ओरिजिन म्हणजे जे जे नॉनव्हेज खातो आपण आणि त्याच्यामधून आपल्याला जर प्रोटीन मिळालं तर त्या प्रोटीनला काय म्हणतात? फर्स्ट क्लास प्रोटीन. आणि प्रोटीनचं डायजेशन झालं आणि प्रोटीनचं डायजेशन झालं की काय रिलीज होते? अमायनो ऍसिड रिलीज होते. आणि अमायनो ऍसिड, आता जसं म्हणलो, प्रोटीन हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम त्याला सिंपल करते. अमायनो ऍसिड हे एक न्यूट्रिएंट्स आहे आणि अमायनो ऍसिड आर ऍब्सॉर्ब बाय द बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड व्हाया द ब्लड्स टू ईच ऑर्गन. प्रत्येक ऑर्गन मध्ये अमायनो ऍसिड असते. जसं स्किन मध्ये आपल्या मेलेनिन, केरेटिन ऐकलं असेल, ते सुद्धा प्रोटीनच आहे, अमायनो ऍसिडच आहे. म्हणजे आपली स्किन सुद्धा कशाने बनली आहे? प्रोटीननं. हाडामध्ये ओसीन असते, ब्लड मध्ये हिमोग्लोबिन असते. म्हणजे सगळीकडं अमायनो ऍसिड आहे, सगळीकडं प्रोटीन आहे. लक्षात आलं का? मोठं युनिट काय? कॉम्प्लेक्स फूड. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? सिंपल सोल्युबल न्यूट्रिएंट्स फॉर्म. आणि हे कशामध्ये मिक्स झालं? ब्लड मध्ये. म्हणजे जेवण केलं, प्रोटीन खाल्लात, हे सगळं तुम्ही खाल्लात म्हणजे प्रोटीन खाल्लात. डायजेस्टिव्ह सिस्टम त्याला काय करते? कॉम्प्लेक्स फूडचं कन्व्हर्जन करते सिंपल सोल्युबल न्यूट्रिएंट्स फॉर्म. आणि हे मिक्स होते ब्लड मध्ये आणि ब्लड मधून संपूर्ण बॉडी पार्ट्स पर्यंत ट्रान्सफर करते ब्लडच. म्हणजे याचा अर्थ काय? लक्षात घ्या, तुम्ही जे काही जेवण करणार आहात ते आहे कॉम्प्लेक्स फूड. त्याचं कन्व्हर्जन होतंय सिंपल सोल्युबल न्यूट्रिएंट्स फॉर्म मध्ये. कशामध्ये कन्व्हर्जन होते? सिंपल सोल्युबल न्यूट्रिएंट्स फॉर्म मध्ये. आणि ते मिक्स होते ब्लड मध्ये. आणि एकदा ते मिक्स झालं ब्लड मध्ये की ते ट्रान्सफर केलं जाते टू ऑल बॉडी पार्ट्स. म्हणजे लक्षात येईल का तुमच्या किती सिस्टमॅटिक वर्क होते? कॉम्प्लेक्स फूड कन्व्हर्जन सिंपल फूड मध्ये, प्रोटीनचं कन्व्हर्जन अमायनो ऍसिड मध्ये, अमायनो ऍसिड मिक्स होते ब्लड मध्ये आणि संपूर्ण बॉडी पार्ट्स मध्ये अमायनो ऍसिड जाते. जर हाडामध्ये ओसेन कमी पडलं तर तुमचे हाडं ठिसूळ व्हायला लागतात. स्किन मध्ये मेलॅनिन केराटिन कमी पडलं तर ते काही लोकांचा चेहरा असतो बघा, असं एकदम व्हाईट असते, भूतासारखं दिसते. याचा अर्थ काय? की त्यांच्या बॉडीमध्ये जे स्किन मध्ये मेलॅनिन केराटिन नावाचं प्रोटीन पाहिजे ते कमी पडलं. मग त्यांनी प्रोटीन इनटेक जर वाढवत राहिले आणि मेलॅनिन केराटिन वाढत राहिलं तर त्यांच्या स्किनला कलर येऊ शकतो. पण ज्यांचं जेनेटिक आहे ते मात्र थोडं अवघड जाते. लक्षात येते? इझी, काही अडचण? बघा रे, हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये थोडंसं पुढं दिलंय, पण मी ऑलरेडी आता तो टॉपिक चालू आहे म्हणून घेणार आहे. ते तुमच्या 2-3 पेज, तिसऱ्या पेजवर दिलं आय थिंक, तुम्ही बघून घ्या. तर हे 5 मार्काला टेबल पडते पहा. ॲज इट इज किती मार्काला टेबल पडतं हे? ॲज इट इज हे टेबल 5 मार्काला आहे बघा. समजून घ्या रे. टेबल थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. किती मार्काला टेबल म्हणलं? 5 मार्काला ॲज इट इज तो टेबल पडते पहा. समजून घ्या. आता हे 5 मार्काला टेबल जो तुम्हाला दिलेला आहे, हे कसं देतात? हे सगळे बॉक्स ब्लँक असतात आणि तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. तुम्हाला इथे लिहिलेलं असतं स्किनमध्ये
आता आपण बघितलं प्रोटीनचं डायजेशन झालं, प्रोटीन आपण खाल्लं तर प्रोटीन पासून काय तयार होते, अमायनो ऍसिड. मग कोणत्या पार्टमध्ये कोणता अमायनो ऍसिड आहे हे आपल्याला एक्सरसाइज मध्ये सुद्धा विचारलंय क्वेश्चन, आणि एक्झाम मध्ये तर कन्फर्म तुम्हाला बोर्डाच्या पडते पहा. तसं स्किन मध्ये कोणतं प्रोटीन आहे, मेलॅनिन अँड केरेटिन नावाचं प्रोटीन आहे. म्हणजे अमायनो ऍसिड स्किन मध्ये कोणता आहे, मेलॅनिन अँड केरेटिन. बोन्स मध्ये ओसेन. सेल्स मध्ये काय असतात, व्हेरियस प्रोटीन. पॅनक्रियाज फेमस आहे, इन्सुलिन आणि ट्रिप्सिन. पिट्युटरी ग्लँड्स मध्ये व्हेरियस हार्मोन्स. मसल्स मध्ये ऍक्टिन अँड मायोसिन. मसल्स मध्ये ऍक्टिन अँड मायोसिन. आणि ब्लड मध्ये हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज. तर हे 5 मार्काला पडते. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेव्हा हे ब्लड ट्रान्सपोर्ट होत असताना हे सगळे अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्ट होतात. कुठून आले हे, आता आपण बघितलं मागे. प्रोटीन खा, प्रोटीनचं डायजेशन झालं की अमायनो ऍसिड होते, आणि अमायनो ऍसिड कुठे मिक्स होते, ब्लड मध्ये. मग या ब्लड मध्ये हे सगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड वेगवेगळ्या पार्टकडे जाऊन त्या पार्टला ते अमायनो ऍसिड देतात. त्या पार्टची काय होते, ग्रोथ होते. आलं लक्षात. परत एकदा, स्किन मध्ये मेलॅनिन अँड केरॅटिन, ब्लड मध्ये ओसेन, सेल मध्ये व्हेरियस प्रोटीन्स, पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन अँड ट्रिप्सिन, पिट्युटरी ग्लँड मध्ये व्हेरियस हार्मोन्स, मसल्स मध्ये ऍक्टिन अँड मायोसिन, आणि ब्लड मध्ये हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज. तर हे लक्षात ठेवा आणि पाठांतर करत राहा. ऍज इट इज अ टेबल, द व्हेरी इम्पॉर्टंट PYQ आहे हा. डायरेक्ट 5 मार्काला. कम्प्लीट द टेबल. असे क्वेश्चन, एवढे इझी क्वेश्चन तुम्हाला सोडायचे नाहीत, समजून घ्यायचं आहे. ओके, दिसतंय टेक्स्टबुक मध्ये दिलंय तरी सुद्धा एवढा मी बऱ्यापैकी झूम केलंय, आणि तुम्ही आता बघा. असं व्हिडिओ पॉज करायचा आणि बघत राहायचं. बेटा माझं 1 तासाचं सेशन, तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ 3-4 लेक्चर मध्ये संपला. 3-4 लेक्चर मध्ये संपत नाही. हे ऑफलाईन मध्ये शिकवायला मला 4 दिवस लागते. कारण काय, मी सांगणार, विद्यार्थी लिहून घेणार, मग ते दलिंदर काय तर गप्पा गोष्टी मारत राहणार, आणि मग आम्हाला वेळ जाणार. इथं तसं नाही. इथं तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओ पॉज करायचे, लिहायचं, पॉज करायचे, लिहायचं. म्हणजे अर्ध्या तासाचं सेशन बघण्यासाठी तुम्हाला 1-1.5 तास लागला पाहिजे. आज थोडं, उद्या थोडं, परवा थोडं बघत राहा. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, तुम्ही पटकन बघितलो लगेच समजत नाही तुम्हाला. कारण ही गोष्ट फास्ट होत असते इथं. फास्ट कशामुळे वाटतंय, कारण इथं लिहून कोणी घेणार नाही, डिस्टर्ब कोणी करणार नाही. डायरेक्ट सेशन चालू आहे. एक व्हिडिओ 2 वेळा 3 वेळा बघायचा आहे. आज पण तोच व्हिडिओ बघायचा, उद्या पण तोच बघायचं, परवा पण तोच बघायचं. तोपर्यंत नवीन व्हिडिओ येत नाही, तोपर्यंत त्या लेसनचे व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओ बघत बघत तुमचा अभ्यास कधी झाला तुम्हाला लक्षात येणार नाही. हा एवढा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे की जो लेसन समजला नाही तो ऍपमध्ये जायचं, परत कधीही बघायचं. त्याला लक्षात येते. मग प्रोटीन तुम्ही जर माझं ऐकलात आणि जास्त प्रोटीन खाल्लात, आणि बॉडीमध्ये जर प्रोटीन जास्त झालं तर काय होतं बघा, ऍक्सिस ऑफ अमायनो ऍसिड, ऍक्सिस ऑफ अमायनो ऍसिड आर ब्रोकन डाऊन अँड अमोनिया इज फॉर्मड. तर काय होतंय, जास्त झालेलं प्रोटीन कधीच बॉडीमध्ये स्टोअर होत नाही. त्याचे तुकडे तुकडे करून अमोनिया तयार केलं जातं. आपण इंटरव्हलला जातो आणि तिकडे बेकार वास येते बघा, ते अमोनियाचं असते. आणि आपण 1 नंबर 2 नंबरला जातो आणि ते हळूहळू बॉडीमधून काय होते, रिलीज होते. प्रोटीन बॉडीमध्ये स्टोअर होत नाही. प्रोटीन किती कामाचं आहे बघा, बॉडीमध्ये स्टोअर होत नाही. हा फॅट मात्र बॉडीमध्ये स्टोअर होते. कसं होते बघूया. मग काय होते, ऍक्सेस ऑफ प्रोटीनचं काय तयार होते, अमोनिया तयार होते, आणि एक्सक्रिटरी सिस्टमच्या मदतीनं अमोनिया बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं. काही अडचण, एकदम सोपे सोपे पॉइंट. आता कधी कधी असं होतंय बघा रे, की आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन आहे पण कार्बोहायड्रेट्स कमी पडलं. जनरली एनर्जी तयार होते जास्त म्हणजे ग्लुकोज पासून. कार्बोहायड्रेट्स म्हणजेच ग्लुकोज. ग्लुकोज जर बॉडीमध्ये कमी असेल तर इफ अ नेसेसरी ऍक्सेस ऑफ अ प्रोटीन आर कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज. पण कधी कधी असं होतंय, त्या कार्बोहायड्रेट्स इनटेक बॉडीमध्ये कमी पडला तर प्रोटीनचं तयार होते ग्लुकोज. या प्रोसेसला म्हणतात ग्लुकोनिओजेनेसिस. बोर्डामध्ये बऱ्याच वेळा पडलंय ग्लुकोनिओजेनेसिस. म्हणजे काय होतंय, की ऍक्सेस ऑफ अ प्रोटीन इज अ कन्व्हर्टेड इनटू द ग्लुकोज, आणि ग्लुकोज पासून एनर्जी तयार केली जाते. असं कधी होतंय,
त्यावेळेस कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीमध्ये इंटेक कमी पडला, उपवास वगैरे धरलेला असेल किंवा जेवणाला वेळ होत असेल, तर जेवढं प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये आहे, एक्स्ट्रा झालेलं प्रोटीन तर अमोनियाच्याद्वारे रिलीज होणारच आहे बाहेर. पण प्रोटीनची गरज जर बॉडीला पडत असेल, तर प्रोटीनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होते आणि ग्लुकोजपासून एनर्जी रिलीज होते. या प्रोसेसला म्हणतात ग्लुकोनिओजेनेसिस. मग लिपिड्स बघा, आता लिपिड्स म्हणलं तर फॅट्स लक्षात घ्या रे. द सबस्टन्स लिपिड्सची डेफिनेशन समजून घेऊ. द सबस्टन्स आर फॉर्म्ड बाय द केमिकल बॉन्ड. आता लिपिड्स म्हणलं की मोठं युनिट आहे. ते कशापासून तयार होते? दोन छोट्या युनिट पासून. दे आर फॉर्म्ड बाय केमिकल बॉन्ड बिटवीन द फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. म्हणजे फॅटी ऍसिड अल्कोहोल यांना एकत्रित बांधून काय तयार होते? लिपिड तयार होते. जसं मोठे युनिट म्हटलं तर कोण आहे? लिपिड. छोटे म्हटलं तर दोन आहेत, एक फॅटी ऍसिड आणि दुसरं कोण आहे? अल्कोहोल. बघा डेफिनेशन एकदम सोपी. द सबस्टन्स फॉर्म्ड बाय द स्पेसिफिक बॉन्ड बिटवीन. म्हणजे एखाद्या सबस्टन्स लिपिड्स अशा पद्धतीने तयार होतात, त्यासाठी एक स्पेसिफिक बॉन्ड पाहिजे. मोठे युनिट आहे लिपिड, छोटे युनिट दोन पाहिजे, एक फॅटी ऍसिड आणि दुसरं अल्कोहोल. दे आर कॉल्ड ॲज अ लिपिड्स. लक्षात आलं का? काही अडचण? लिपिड्स म्हणलं की फॅट्स. मग फॅट्स बॉडीमध्ये स्टोअर होतात. फॅट्स हे बॉडीमध्ये स्टोअर होत असतात. मग लक्षात घ्या, फॅट स्टोअर कशा पद्धतीने होतात, काय होतात बघू आपण. अगोदर समजून घेऊ हे लिपिड्स का महत्वाचे. आपल्या सेलला जे सेल मेम्ब्रेन, त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन, ते तयार होते लिपिड पासून किंवा फॅटी ऍसिड पासून आणि त्याचं नाव आहे फॉस्फोलिपिड. बघा रे, फॉस्फोलिपिड विच आर एसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग द प्लाझ्मा मेम्ब्रेन. दे आर फॉर्म्ड फ्रॉम द फॅटी ऍसिड. हे सुद्धा फिल इन द ब्लँक्स मध्ये पडलेलं आहे बेटा. लक्षात ठेवा की प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार होते फॉस्फोलिपिड पासून आणि फॉस्फोलिपिड हे एक लिपिडच आहे. कळालं? फिलिंग द ब्लँक्स मध्ये बऱ्याच वेळा विचारलेला क्वेश्चन. आता लक्षात घ्या रे, फॅटी ऍसिड आर ऑल्सो यूज. अजून फॅटी ऍसिडचा काय उपयोग आहे? जे हॉर्मोन्स आहेत, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, पुन्हा अल्डोस्टोन सॉरी स्टेरॉन, हे सगळे जे हॉर्मोन्स आहेत, हॉर्मोन्स रिलेटेड टू द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, हॉर्मोन्स रिलेटेड टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. हॉर्मोन्स कशासाठी गरजेचे असतात? थर्ड लेसन मध्ये आपण चर्चा करणार आहोत. हे हार्मोन्स सुद्धा फॅटी ऍसिड पासूनच बनतात. म्हणजे फॅट्स महत्वाचे आहेत, पण एक्स्ट्रा झाले की अवघड होते. एक्स्ट्रा झाले की काय होते बघूया. आणि अतिशय महत्वाचं बघा रे, वी गेट 9 किलो कॅलरी एनर्जी फ्रॉम अ पर ग्राम ऑफ लिपिड्स. 1 ग्राम जर फॅट तुम्ही खाल्लात तर किती एनर्जी मिळाली तुम्हाला? 9 किलो कॅलरी एनर्जी, सगळ्यात जास्त. पर ग्राम ऑफ प्रोटीन 4 किलो कॅलरी, पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट 4 किलो कॅलरी, पर ग्राम ऑफ लिपिड 9 किलो कॅलरी एनर्जी. सगळ्यात जास्त किलो कॅलरी एनर्जी याच्यामधून मिळते, फॅटमधून. जास्त फॅट खाल्लात आणि बॉडीला वर्क कमी असलं, आता बघा तुम्ही जास्त फॅटी सबस्टन्स खाल्लात आणि तुमचं फिजिकल वर्क कमी असेल तर ते कॅलरी एक्स्ट्रा होतात. एक्स्ट्रा झालेल्या कॅलरी स्टोअर होतात. आणि ऍक्सिस ऑफ बघा, ऍक्सिस ऑफ लिपिड आर स्टोर्ड इन, हे बोर्डामध्ये बऱ्याच वेळा पडलंय. ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे कुठं असते? त्या स्किन मध्ये वगैरे. कुठं? हे बघा, हे स्किन मध्ये असते ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. हे बघा, हे कसं आहे बघा, हे कसं आहे? ऍक्सिस ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड इन ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आणि ते टिश्यू मध्ये वाढल्यामुळं हे बघा असं असं होतंय. कसं आहे? अवघडच आहे का? हे बसलं तर उठायला 4 माणसं लागतील याला. आलं का लक्षात? हे जर मेलं तर याला न्यायला डायरेक्ट माणसांतर जाईना, जीसीबीच करावं लागतं. ओके, लक्षात आलं? म्हणजे हे समजून घेऊ की हे स्किन मध्ये असते ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. स्किन मध्ये कोण असते? ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, आणि तिथं स्टोअर होते. मग कधी फॅट या बाजूने बाहेर येतात, कधी या बाजूने बाहेर येतात, कधी असं पोट येते नंबर 1 डिलिव्हरी व्हायसारखं. या पद्धतीने समजून घेऊ. हे फॅट बॉडीमध्ये स्टोअर होते, पण प्रोटीन बॉडीमध्ये स्टोअर होत नाही. नेक्स्ट महत्वाचं विटॅमिन्स. काय? विटॅमिन्स आर द ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड ऑफ विच दे आर एसेन्शियल फॉर द प्रॉपर व्हेरियस ऑपरेशन ऑफ
प्रोसेसेस इन द बॉडी. विटॅमिन एक ग्रुप आहे, असा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये असे कंपाऊंड असतात जे आपल्या बॉडीच्या प्रॉपर प्रोसेसेस होण्यासाठी गरजेचे आहेत. याच्यामध्ये सुद्धा फिलिंग द ब्लँक्स मध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. कोणते कोणते विटॅमिन असतात? देर आर 6 मेजर विटॅमिन्स ए, बी, सी, डी, ई, के. व्हिडिओ 2-3 वेळा बघा. बघा रे, विटॅमिन्स काय आहेत? विटॅमिन्स ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड ऑफ विच दे आर इसेन्शियल फॉर द प्रॉपर प्रोसेसेस ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीमधल्या लाईफ प्रोसेसेस एकदम स्मूथली चालण्यासाठी काही कंपोनंटची गरज आहे, काही कंपाऊंडची गरज आहे. ते कंपाऊंड म्हणजे कोण असतात? विटॅमिन. आपल्या बॉडीमध्ये जेवढे विटॅमिनची आपल्याला गरज आहे किंवा टोटल विटॅमिन्स कोणते कोणते असतात? ए, बी, सी, डी, ई आणि के. असे 6 मेजर विटॅमिन्स असतात. कोणते कोणते आहेत? ए, बी, सी, डी, ई अँड के. असे 6 विटॅमिन्स आहेत. एकदा नोट करत राहा. हे डेफिनेशन वगैरे बघत राहा. डेफिनेशन फार फार महत्वाचे आहेत. पहा कोणते कोणते विटॅमिन? ए, बी, सी, डी, ई अँड के. पण आता तुम्हाला क्वेश्चन असा विचारलाय, जे फॅट मध्ये विरघळतात अशांना फॅट सोल्युबल म्हणायचं. ते कोणते आहेत? ए ए ए डी ई अँड के हे फॅट मध्ये विरघळतात. आणि वॉटर सोल्युबल कोणते आहेत? बी अँड सी. आता लक्षात ठेवा, बी सी वॉटर सोल्युबल. रे, बी सी वॉटर म्हणायचं आणि बी सी गेल्यावर उरलं कोणतं? ए गेलं, बी गेलं, सी गेलं, तर डी ई अँड के. ए डी ई के हे फॅट सोल्युबल असतं. कोणते? फॅट सोल्युबल. बी सी वॉटर बनायचं. बी सी वॉटर, बी सी वॉटर, बी सी वॉटर, बी सी वॉटर. बी अँड सी हे विटॅमिन आहेत ते वॉटरमध्ये विरघळतात. म्हणजे औषध घेत असताना तुम्हाला काय करायचं? पाण्यासोबत घेतलं तरी चालतंय तर विटॅमिन दिले तर. आणि डॉक्टर कधी कधी तुम्हाला सांगतो ते दुधामधून घ्या, फॅट असणाऱ्या सबस्टन्स मधून घ्या, मध असेल मधामधून घ्या, असं तुम्हाला सांगतं बऱ्याच वेळा. म्हणजे काही विटॅमिन्स हे फॅटमध्ये विरघळतात, काही विटॅमिन्स हे वॉटरमध्ये विरघळतात. फॅट सोल्युबल बी अँड सी, वॉटर सोल्युबल ए डी ई के. लक्षात आलं? हे सुद्धा PYQ आहे, कोर्टामध्ये बऱ्याच वेळा विचारलंय. आता हे जे विटॅमिन्स वगैरे पॉइंट आहेत तुमच्या नेक्स्ट पेजवर आहेत. ग्लायकोलिसिस मुद्दाम सोडलंय मी. तो ग्लायकोलिसिस वेगळा पार्ट आहे आणि हा वेगळा पार्ट आहे. नीट समजून घेऊ आपण. आता वॉटर म्हणलं याच्यामध्ये सुद्धा फिलिंग द ब्लँक्स मध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन किंवा MCQ मध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन पडलंय. टोटल बॉडी बॉडी मध्ये म्हणलं किती वॉटर आहे? 65 to 70% वॉटर. 65 to 70% वॉटर टोटल बॉडीमध्ये. जर सेल म्हणलं, सेल आपल्या बॉडीमध्ये जे सेल आहे त्या सेलमध्ये 70% वॉटर आहे. सेलमध्ये किती? 70% वॉटर आहे. आणि ब्लड मध्ये फक्त ब्लड प्लाझ्मा तर तिथं 90% वॉटर आहे. नीट समजून घ्या कुठं किती. आता तुम्हाला असं विचारलं जातं ब्लड प्लाझ्मा आपल्या ब्लड मध्ये सगळ्यात जास्त वॉटर 90%, तेलमध्ये 70%, बॉडीमध्ये 65 to 70%. नीट समजून घ्या. क्वेश्चन हे PYQ आहे. बोर्डामध्ये बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. काय विचारलंय बघा परत एकदा. ब्लड प्लाझ्मा म्हणलं 90% वॉटर, तेल म्हणलं 70% वॉटर आणि पूर्ण बॉडी म्हणलं तर 65 to 70% वॉटर. हे 2-3 वेळा व्हिडिओ बघून कन्फर्म करून लिहून काढा. तर फायबर हे एक शेवटचं न्यूट्रिएंट्स आहे. बघा रे, आता तुम्हाला एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे, फायबर इज वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स. तर लक्षात घ्या रे, फायबर कुठून मिळते? बरेचसे फायबरचे आपल्याकडे सोर्स आहेत. तेव्हा हे समजून घ्या. जे व्हेजिटेबल्स वगैरे आपण खातो, इनफॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर. फायबर आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होत नाही, पण फायबर हे डायजेस्टिव्ह सिस्टमला मदत करतं. अनडायजेस्टेड फूडला डायजेस्ट करण्याचं काम कोण करते? फायबर. पण स्वतः फायबर डायजेस्ट होत नाही, म्हणून असं म्हणलं जातं फायबर इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स. एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे, PYQ आहे. बघा परत एकदा सांगतो, फायबर बॉडीमध्ये स्वतः ते फायबर डायजेस्ट होत नाही, पण फायबर डायजेस्टिव्ह सिस्टमला मदत करतं. कशा पद्धतीने मदत करते? अनडायजेस्टेड फूडला डायजेस्ट करण्याचं काम कोण करते? फायबर करते. म्हणून असं म्हणलं जातं फायबर इज द
वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स, जसं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स आहे, तसं फायबर सुद्धा फार महत्वाचं न्यूट्रिएंट्स आहे. स्वतः डायजेस्ट होत नसलं म्हणून काय झालं, डायजेस्टिव्ह सिस्टमचा मित्र आहे ते. अनडायजेस्टेड फूडला डायजेस्ट करण्याचं काम करते, हे एक लक्षात ठेवूया आपण. म्हणजे एवढा पोर्शन जर आतापर्यंत आपण बघितला, त्याच्यामध्ये आपण सगळे कार्बोहायड्रेट स्टडी केलं, प्रोटीन स्टडी केलं, लिपिड स्टडी केलं, फायबर स्टडी केलं. बराचसा या लेसनचा पोर्शन झालेला आहे. आता परत पाठीमागच्या पेजवर आपण येणार आहोत नेक्स्ट सेशनमध्ये, त्याच्यामध्ये आपण ग्लुकोजचं डायजेशन कशा पद्धतीने होतंय, कार्बोहायड्रेट्स बघितलं, प्रोटीन बघितलं, लिपिड बघितलं, विटॅमिन्स, वॉटर बघितलं. आता राहिले फक्त एक्झॅक्ट ग्लुकोजचं कशा पद्धतीने डायजेशन होतंय, आता आपण चर्चा करणार आहोत. ते म्हणजे 5 मार्काची एक प्रोसेस, त्याचं नाव आहे ग्लायकोलिसिस. आता हा झालेला पोर्शन लिहून काढा बेटा. हे व्हिडिओ 2-3 वेळा बघा, कारण हे सगळं कन्फ्युजिंग होणार आहे आणि फिल इन द ब्लँक्स क्वेश्चन नंबर 1 मध्ये येणारं मटेरियल आहे. ओके, थँक्यू.